मी जरा निवांत बसले होते, त्यामुळं म्हणजे काय ते इंस्टाग्रामवरती एक रील बघत होते आणि त्याच्यामध्ये आहे ना कांद्याचं एक हे होतं कानातले. तर कुणाला दाखवलं तर काय म्हणावं पोरानं. त्याला म्हटलं बाई हे काय आहे, म्हणते लसणाचे कानातले आहेत का, कांद्याला लसूण म्हणतंय. म्हणून ना ह्यासाठी पोरांना ना घरातली सगळी कामं लावली पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती होतात है ना. म्हटलं काय बघ हे म्हणताय का लसणाचे कानातले आहेत का, कांद्याला लसूण म्हणताय. असे पोर आहेत, त्यामुळे पोरांना पण ना किचनमध्ये कामं लावायला पाहिजेत. चला कामं करायचे आहेत, थोडंसं बाहेर जायचं आहे. चला चला देवपूजा करायची. आणि कुणालने बघा फुलं आणून ठेवलेत, त्याला सांगितलं होतं मी फुलं आणायला. आणि हे ना बघा इथं असे दुर्वा भेटतात बघा, हे बघा कसले आहेत बघा, नुसतं गवत ना उपडून आणलंय. थांबे 1 मिनिट व्यवस्थित दाखवते. फक्त व्यवस्थित हिरवं पण नाही आहे, ते सगळं असं सुकलेलं आणि हिरवं असं मिक्स आणि गवत आहे हे. आता ह्या गवतामधूनच ना मी दुर्वा तयार करणार आहे आणि हे काम कुणाला लावणार आहे मी. हे दुर्वा निवडायचं, कसं निवडायचं मी दाखवते ये. तर चला देवपूजा करून ना जायचं आहे गणपतीच्या मंदिरात. कुठं जाणार आहे मी दाखवते, कारण आहे ना बरेच वर्ष झाले मी त्या मंदिरला गेले नाही. मी आधी आहे ना 1 मिनिट, तर आधी आहे ना मी स्कूलमध्ये जॉबला होते ना, तर त्यावेळेस ना रस्त्यात जाताना आहे ना मला 1 2 3 4 तरी गणपतीचे मंदिर मला रस्त्यात लागायचे. 3 मंदिर आहेत ना, मी घरातून निघाले ना की रस्त्यात ते 3 मंदिर मला लागायचे. आणि एक मंदिर आहे ना त्या स्कूलमध्येच होतं. असे 4 गणपतीचं दर्शन मला व्हायचं रस्त्यामध्ये आणि एक स्कूलमध्ये. तर मी ज्या दत्तनगरच्या चौकामध्ये एक गणपतीचं मंदिर आहे, तर त्या गणपतीला आहे ना मी न चुकता रोज आतमध्ये जाऊन पाया पडायची. आणि हे बाकीचे 2 जे रस्त्यात लागायचे ना ते लांबूनच पडायचे. आणि दत्तनगरच्या चौकात मी जे गणपतीचं मंदिर आहे त्या आतमध्ये जाऊन मी दर्शन घ्यायची रोजच. आणि चांगलं वाटायचं मला, कारण सकाळ सकाळी आहे ना आवरून मी निघायची आणि रोज सकाळी गणपतीचं मी दर्शन घ्यायची. फक्त गणपतीचंच मंदिर नाही आहे तिथं, गणपती आहेत, दत्त आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी आहेत वाटतं, कारण आता बरेच वर्ष झालं मी गेले नाही त्यामुळं मला नीट आठवत नाही. तर म्हटलं आज तिथल्या मंदिरात जाऊया, कारण खूप वर्ष झाले मी तिकडे गेलेच नाही. तर चला आता मी आधी देवपूजा वगैरे करून घेते, कुणाला जरा हराळी निवडायला लावते आणि मग आवरून ना मंदिरात जाऊन येते. तसंही कसं झालंय कालपासून ना पाऊस कमी झालाय, कधीतरीच येतोय, मध्येच ऊन येतंय, पाऊस येतंय, मध्येच असं आभाळ येतंय. त्यामुळे ना पाऊस काय असं व्यवस्थित नाहीये, कधीतरच येतोय. तर चला आता देवपूजा करून घेते मी. आणि कुणाल ये जरा हराळी निवडून दे मला. देवपूजा झाली ना इथं, हा आमच्या सोसायटीमध्ये पण एक गणपतीचं मंदिर आहे, छोटंच आहे. तर तिथं सुद्धा मी आता जाता जाता दर्शन घेते आणि मग पुढं जाते, तुम्हाला पण दाखवते. चला तर मग. तर हे बघ कुणाल, हराळी कशी निवडायची, हे एक्स्ट्राचे सगळे पानं काढायचे. वरती आहे ना हे फक्त 3 पानं घ्यायचे, त्याच्या खालचे आहे ना हे सगळे काढून टाकायचे असं. हे बघ तुला दाखवते. आणि थोडंसं खालचा दांडा मोडायचा, कारण आपले गणपती लहान आहे ना तर पुरणार नाही म्हणून छोटं करायचं. हे असं 3 पानांचे हराळी आपल्याला निवडायचे. इथं काय सगळं आता गवत कुठनं पण उपडून आणतात आणि विकायला ठेवतात. आणि आपल्या गावाकडे कसं आहे सगळीकडे गवतच गवत असते, तुला कळलं का. त्यामुळे इथनं काय मस्त अशी हिरवीगार हराळी भेटते, इथं काय एवढं मिळत नाही. तर कळलं ना, हे खालचे एक्स्ट्रा पान काढून टाकायचे आणि छोटासा कट करायचा हाताने याला. हे बघ असं 3 पानांची हराळी निवडून घ्यायची. तर चल तू करून घेता ये, मी जरा देवपूजा करते, तू निवड. कुणालचं म्हणणं काय माहिती का, सुट्टीच्या दिवशी किती कामं लावती मला असं म्हणणं आहे. पण कधी असं म्हणणार नाहीत पप्पा आणि मुलगा, असं कधी म्हणणार नाहीत मम्मी तू किती कामं करती, है ना कुणाल. मी बोलते तर कसं मध्येच बघा दुसरं वाक्य बोलतंय. तर बघ 3 पानं घे आणि खालचे पानं एक्स्ट्रा काढून टाक. हां हे पान नाहीये, दांड आहे मधला. बघूया, चालते असू दे. तर चला कुणालला थोडंसं काम लावलंय. काम म्हणजे काय
या गोष्टी काय म्हणजे पोरांना सगळ्या गोष्टी यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं मी ना कुणाला लहानपणापासूनच म्हणजे आत्ता या वर्षात बरं का, याच्या आधी नाही, आत्ता या वर्षामध्ये मी त्याला थोडी थोडी कामं लावत असते, छोटी छोटी. तर चला इकडे बघा देवपूजा करायची राहिली आहे, देव वाट बघतायत. चला मी करून घेते. तर मी असं आहे ना, हे गंगाळ आहे देवपूजा करायचं, तर याच्यामध्ये मी देवपूजा करते. पण काय झालं आहे, हे गंगाळ झालं आहे छोटं आणि देव झाले जास्त, त्यामुळे ना हे पुरत नाही देवपूजा करायला. पण असो, आता मी पटकन करून घेते. साईडला हा ते हाराळी ना तिथं ठेवते. कसं ठेवलंय बघ. ते ठेव मग. बघा एक सोसायटी मधला छोटस गणपती बाप्पा आहे. फुल ठेवलंस का? ती अगरबत्ती लावते, दिव्यात लावता येते का? आणि मंदिरात वर चढल्याशिवाय ते काही फूल वगैरे ठेवता येत नाही, कारण असं आहे ना मंदिर आहे ना हे असं उंच आहे. काय पण इथं ये पुढं. आम्ही निघालोय गणपतीला जायला आणि सकाळपासून पाऊस नव्हता, आता नेमका पाऊस चालू झालाय बारीक असा. चला तर बघा, दत्तनगरच्या चौकामध्ये हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि 3 मूर्तींची तिथं स्थापना केलेली आहे. जेव्हा मी स्कूलमध्ये जॉबला होते त्यावेळेस मी या मंदिरात रोज यायचे दर्शन घ्यायला आणि तिथून पुढे मी माझ्या ड्युटीवर निघून जायची. आणि इथे बघा वयस्कर मैत्रिणींचा एक ग्रुप आला होता, त्यांचं दर्शन वगैरे झालं होतं. त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं होतं की जरा आमचे फोटो वगैरे काढून देशील का, तर मी थोडे त्यांचे फोटो वगैरे काढले, छान असं दर्शन घेतलं आम्ही सुद्धा. आणि बाहेर पडलो तर काय पाऊस चालू झाला होता आणि सोबत आम्ही छत्री नेली होती. खरं तर जाताना सुद्धा पाऊस होता आणि बाहेर आलो तर पाऊस होता. तर दुपारी मंदिरात वगैरे गेलो होतो आणि घरी आलो, त्याच्यानंतर काही व्हिडिओ केलाच नाही आणि थोडासा आराम केला. आणि मग आता थोडंसं म्हटलं घरातली कामं करायचे, स्वयंपाक करायचा आहे, परत दळण म्हणजे ज्वारीचं पीठ वगैरे नाहीये, तर म्हटलं भाकरीसाठी आता बाजरीच दळून आणूया. तर आता जाते, थोडंसं बाजरी वगैरे घेऊन दळायला ठेवते आणि मग नंतर भेटते. चला तर संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि संडेलाच मी करते, इतर वेळेला रोज कुणालाच करतो, कारण मी इतर वेळेला तर घरी नसते.
चला तर स्वयंपाकाला लागले मी आणि पहिल्यांदा मी एका कुकरमध्ये आहे ना तूर डाळ शिजायला टाकली आहे आणि पुढे दुसऱ्या कुकरमध्ये मी एका भात लावणार आहे, कारण दोन्ही कुकरमध्ये मी लावल्यामुळे ना माझी कामं पटपट होऊन जातील त्यासाठी. आणि त्याच्यानंतर बघा, आज आहे मैत्री दिन आणि मैत्री दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा व्हिडिओ आहे ना कालच येणार होता, पण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी आज टाकलेला आहे. तर असो, मैत्री दिनाबद्दल किंवा मैत्रीबद्दल काय बोलायचं, कारण बघा आपल्या आयुष्यामध्ये चांगले वाईट असे खूप सारे मित्रमैत्रिणी येतात, पण आपली घट्ट मैत्री मात्र आहे ना स्कूलमध्येच होते बघा. कॉलेजमध्ये तर होतातच, नंतर आपली फ्रेंड सगळे होतातच, पण स्कूलमध्ये आहे ना खूप जास्त मज्जा, किंवा आपण खूप लहान असतो. तर असो, चला कुणाल बघा काय म्हणतो. हॅपी फ्रेंडशिप डे. तर बघा, कुणालने मला फ्रेंडशिप बँड बांधलाय. खरं तर ना मला माझ्या मैत्रिणींची खूप आठवण येत होती आणि दरवर्षीच मला माझ्या फ्रेंडशिप डेच्या दिवशी ना मैत्रिणींची आठवण येते. पण माझ्या मैत्रिणी म्हणजे दुसऱ्या गावाला सोलापूरला असतात आणि त्या लग्न झाल्यानंतर कुठं राहतात, कुठं गेल्या काहीच माहित नाही, कारण आधी काय आमच्याकडे फोन नव्हते आणि मग लग्न झाल्यानंतर सगळे कुठं आहेत हे पण माहित नाही. पण मला सगळ्या मैत्रिणींची खूप आठवण येते. पण आज कुणालने मला फ्रेंडशिप बँड बांधलाय बघा. तर कुणालने मला फ्रेंडशिप बँड बांधलाय, छान वाटलं मला. आम्ही पण ना खूप एन्जॉय करायचो. आम्हाला खरं तर ना आधी कुठलेच डेज एवढे काही माहिती नसायचे, पण आता सोशल मीडियामुळे ना खूप सारे डेज माहिती होतात, पण आम्ही ते काही सेलिब्रेट करत नाही. पण कुणाल मात्र जाणार आहे त्याच्या मित्रांसोबत फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करायला, है ना रे? मग कुणाल जाणार आहे, तर त्याचे मित्र आले ना मी तुम्हाला दाखवते. सगळे छोटे छोटे चाललेत. माझ्याकडे आले होते कुणालसाठी परमिशन मागायला. मला म्हणत होते काकू कुणालला पाठवा ना. बरं ठीक आहे म्हटलं जावा. तर मला पण माझ्या मैत्रिणींची खूप आठवण येते आणि तसंच कुणाल सुद्धा जाणार आहे त्याच्या मित्रांसोबत. मी त्याला परमिशन दिले आणि इथे जवळच जाणार आहेत. आमच्या गेटच्या बाहेरच सगळ्या गोष्टी अवेलेबल. मी बोलते ना जरा थांब की. तर आमच्या इथे गेटच्या बाहेर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर पोरं इथंच जवळच जाणार आहेत आणि जाऊ दे, त्यांना भेटतंय ना करायला तर करू दे. तर हे जाणार आहेत. एवढे घेऊन जाणार. कुणालने त्याच्या वॉलेट मधनं एवढे पैसे काढलेत बघा फ्रेंडशिप डे साठी. कुणाल दाखवू देत नाही बरं का पैसे जवळून. का माहिती का तुम्हाला? तर हे पैसे नकली आहेत, डुप्लिकेट पैसे. त्यामुळे दाखवू नको म्हणते, नकली पैसे येत. तर असो, चला आता नाही नको. तर चला, माझा स्वयंपाक अर्धवट झाले, पूर्ण करते आणि कुणाचे मित्र आल्यावर दाखवते. काय कुणाला ना दळण आणायला पाठवलंय, म्हणजे मी थोडी बाजरी दळायला ठेवली होती, तर दळण आणायला पाठवलं होतं, घेऊन आलास का? हे बघा, आमचं कुणाल दळण घेऊन आलंय. पोरगं लई कामं करतंय माझं. दिला का गिरणीवाल्याने ना? होय का? दोन कसं? अच्छा. तर गिरणीवाल्याने ना 2 वेळा कुणाला फेऱ्या मारायला लावले. यावेळेस दळण आज भरपूर गर्दी होती वाटतं, तर दळण काही लवकर भेटलंच नव्हतं. आत्ता कुणाला घेऊन आलाय. 2 वेळा फेऱ्या मारून झालेत त्याचे आणि त्यांना जायचं मित्र पार्टी करायला. तर त्याची घाई चालली आहे. तर चला, आता मस्त अशी भाकरी करून घेते. आज छान असं जेवणाचं बेत आहे. काय झालं? काय तू त्याला आहे ना गिरणीतलं जे पिठाचं वास असतं ना, ते वास लय आवडते, ते घ्यायला लागलं. हे बघा कुणाल काय करतोय मी दाखवते. हे बघा काय चाललंय आणि नेहमीच आहे बरं का हे. हे बघा पिठाचा वास घेत बसलाय. त्याला नेहमीच आहे ना हे असं पिठाचं वास लय आवडतंय. गिरणीपासून पण आम्ही चाललो ना की वास घ्यायला 1 मिनिट थांबतंय आणि आता हे पीठ दळून आणलंय तर त्याचा पण वास घेत बसलाय. चल उठ. काय माहिती त्याला पिठाचं वास लय आवडते. मला पण आवडते बे का. एकमेकाच्या मांडीवर नका बसू, इकडे सर का. हा गोंधळ बघा ह्यांचा. हा चला, तर तुमची झाली का तयारी? चाललाय ना?
झालंय ना. सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. जावा मग, जावा सगळे एन्जॉय करा, जावा पार्टी करा. चला मग बाय बाय. सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, आपलं सबस्क्राईब करा. हा चला या या एन्जॉय करा. चला बाय बाय कुणाल. बाय बाय. लवकर या, तुम्हाला पण लवकर या काय. हां चला जावा जावा जावा. चला स्वयंपाक झालाय. मस्त बाजरीची भाकरी, तूर डाळीची आमटी, भात, शेंगाची चटणी असा बेत असणारे मस्त असं जेवण आहे. आणि हेच जेवण आपण जेव्हा गावाकडे खातो किंवा शेतात बसून खातो तर ते खूप जास्त चवीला देतं. तर असो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि चला आजचा दिवस सुट्टीचा असा संपलेला आहे. उद्यापासून परत रोजचं रुटीन चालू होईल. चला तर मग बाय बाय.